नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सारखर्णी ग्रामपंचायत अंतर्गत विकास निधी अपहरण प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे। निधी अपहरणाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून सिंदखेड पोलिसांनी सरपंच पुत्राची संगनमत करून आपल्यावर खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप गजानन रामराव पवार यांनी केला आहे। सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेले पवार यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीशाकडे वैद्यकीय पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी खोटे गुन्हे नोंद केल्याचा आरोप करत त्यांनी कारागृहातच 25 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते, पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। अशी माहिती त्यांचे बंधू गजानन पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। मी नागेश रामराव पवार, राहणार सारखर्णी तालुका किनवट जिल्हा नांदेड, पोलीस स्टेशन सिंदखेड। माझा भाऊ गजानन रामराव पवार त्याने व्हॉट्सअपच्या मेसेजवर समस्या नावाच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी बोलण्यात आलं, शिवीगाळ करण्यात आली। या अंतर्गत 7 तारखेला 2025 ला 7 जून 2025 ला त्याला अटक करण्यात आलं आणि अटक करण्याच्या अगोदर त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला। त्याच्या हिप्समध्ये बॉटल वगैरे टाकण्यात आली आणि अगोदर अटक केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर FIR फाडण्यात आली। तेव्हापासून तो आजच्या तारखेपर्यंत जेलमध्येच आहे। बाहेर पोलीस अधिकारी आणि एक गावातला इसम होता आणि त्यासोबत आणखी 2 व्यक्ती पण होते। तशी तक्रार SP ऑफिसला दादाने अगोदरच दिलेली आहे, बट त्याच्यावर आणखी आतापर्यंत कुठली ऍक्शन वगैरे झाली नाही। तो कारागृहामध्ये गेल्यानंतर त्याने वेगवेगळ्या प्रणालीला म्हणजे लोअर कोर्ट, सेशन कोर्ट, हाय कोर्ट, SP ऑफिस, जिल्हा अधिकारी या सगळ्यांना त्याने वेगवेगळे पत्र पण लिहिले होते। मग त्यातले काही पत्र बाहेर पोहोचले आणि काही पत्र बाहेर पोहोचले नाही आणि त्याच्यावर जो अन्याय होत होता त्याच्यावर कोणी ऍक्शन घेत नव्हतं, म्हणून त्याने उपोषणला बसण्याचं ठरवलं, ज्याचा अर्ज त्याने 10 तारखेला 10 फेब्रुवारी 2026 ला त्याने जेलर साहेबाला दिला होता। बट जेलर साहेबांनी तेव्हा अर्ज बाहेर पोहोचवलंच नाही। 25 जसं त्याने अर्ज दिलं होतं 25 फेब्रुवारीला तो उपोषणाला बसला। 27 फेब्रुवारीला त्याची तब्येत खराब झाली। त्याच्यानंतर जेलर साहेबांनी तेव्हा लेटर न्यायप्रणालीला पाठवण्यात आलेला आहे आणि तब्येत खराब झाल्यामुळे त्याला शंकरराव चव्हाण हॉस्पिटलला, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नांदेडच्या ऍडमिट केलं ICU मध्ये। आजच्या तारखेमध्ये त्याची परिस्थिती खूप जास्त वाईट आहे। शुगर लेवल त्याचं 60 आणि 50च्या रेंजमध्ये आहे। ब्लड प्रेशर पण 90च्या रेंजमध्ये पोहोचलेला आहे। तो आता पण उपचार घेत नाही आहे। तो उपोषणला बसला, तो पण अमरण उपोषणला, ज्याच्यामध्ये जल आणि फूड दोन्ही पण त्यानं त्यागलेला आहे। तर त्याच्यावर अन्याय होतोय, त्याचे कोणतरी ऐकून घ्यायला पाहिजे, एवढीच भाऊ म्हणून माझी विनंती आहे। तक्रार लोअर कोर्टला दिली, सेशन कोर्टला पण दिलेली आहे आणि हाय कोर्टला पण दिलेली आहे। त्याने एक रिक्वेस्ट पण केलेली की न्यायप्रणालीच्या माध्यमातून त्यांना एक वकील पण देण्यात यावा, बट त्याच्यामध्ये पण कोणी दखल घेतलेली नाही। SP ऑफिसला पण कंप्लेंट केलेली। SP ऑफिसला त्यांनी जुलै महिन्यामध्ये 2025 ला तक्रार केली होती। डिस्ट्रिक्ट कोर्टला पण त्याने मेल पाठवलेले आहे। सगळ्याची इन्व्हर्ट आमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे। मानव अधिकारांना पण त्याने कंप्लेंट केलेली आहे। बट बऱ्याचदा असं झालेलं आहे की त्याने जे लेटर तक्रार पाठवलेली आहे त्यातले काही पोहोचले त्यांच्यापर्यंत, काही पोहोचलेच नाहीत। म्हणजे जसं की जे उपोषणाला बसतो म्हणून त्यांनी जे 10 तारखेला त्याने जे लेटर केलं होतं तर 10 तारखे इन्वर्ट जेल मधून आहे, बट जे आउटवर्ड आहे ते 26 तारखेचे आहे। मागणी हेच की त्याचं म्हणणं असं आहे की हा गुन्हा त्याने केलाच नाही, बट हे जे वेगवेगळे लोक आहेत ते मिळून त्याला, जे राजकीय वगैरे आहेत ते लोक मिळून त्याला जे आहे ना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खोटे गुन्हे टाकून त्याला जेलमध्ये 9 महिन्यापासून दाबून ठेवलेला आहे। त्याचं म्हणणं हेच आहे की यावाला पुन्हा चौकशीची पुन्हा इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा भेटा आणि तो गुन्हेगार नाही असं त्याचं म्हणणं आहे। कुठल्या पक्षाचं काम करत? भाजपाचं। तो जिल्हा सचिव आहे भाजपाच्या मध्ये आणि तो गावाच्या लेवलवर वेगवेगळे सामाजिक घडामोडी पण करतो। एका मुस्लिम महिलेवर सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन होत होतं, त्याचे वेगवेगळे ईमेल पण त्याने जिल्हाधिकाऱ्याला वगैरे पाठवलेले होते, व्हिडिओ सुद्धा पाठवलेले आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पण गेले होते। त्या महिलेचं गावातल्या लोकल पोलीस स्टेशन कोणी ऐकत नव्हतं, म्हणून तेवाली महिला दादाकडे आली, तो सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं, आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी